लाडकी बहीण योजनेवर विनापरवानगी फोटो छापल्यानं पुण्यातील भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेंची चांगलीच अडचण झाली आहे। पोस्टर वुमन महिलांनी थेट शिरोळेंविरोधातच पोलिसात तक्रार केली। पुण्यात भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी लाडकी बहीण योजनेची केलेली ही जाहिरात पहा। या जाहिरातीमध्ये असलेल्या पोस्टर वुमेनचा आणि भाजपचा दूरपर्यंत संबंध नाही। सिद्धार्थ शिरोळेंनी जाहिरात करताना या महिलांच्या फोटोचा बिना परवानगी वापर केल्याचा आरोप होतोय। या संदर्भात महिलांनी शिरोळेंच्या पोस्टर समोर उभं राहून आंदोलन तर केलंच, शिवाय शिरोळेंवर पोलीस कारवाईची मागणीही केली। प्रकरण अंगलट येताच आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी याचं खापर जाहिरात बनवणाऱ्या एजन्सीवर फोडलं। कोणाला डिझाईन करायला सांगतो तेव्हा ज्या डिझाईन एजन्सी होती त्यांनी इंटरनेटवरती shutterstock.com म्हणून ही जी ऑनलाईन पोर्टल आहे त्याच्यावरनं रीतसर परवानगी घेऊन जो परवानगी घेतलेला फोटो आहे हा की 2016 मध्ये पब्लिश झालेला एका मॅगझिनमधला फोटो आहे हा आणि तो फोटो आपण त्याचा परवानगी घेऊन तिथे त्यांना युटिलाइज केलं। भाजपनंही या प्रकरणात सिद्धार्थ शिरोळे यांची चूक असल्याचं म्हटलंय। जाहिरातीत कोणाचाही फोटो वापरायचा असेल तर पूर्व परवानगी घेण्याची गरज होती असं शिरोळेंना सुनावलंय। ज्यांची फोटो आपण घेतो त्यांची परवानगी घेतलीच गेली पाहिजे, नाही घेतली असेल तर ती आमची चूक आहे आणि पुढच्या काळामध्ये शेवटी योजना चांगली आहे पण काही जर एखादी या जाहिरातीमध्ये चूक झाली असेल तर दुरुस्त केली पाहिजे। जाहिरातीतल्या पोस्टर वुमननं केलेल्या तक्रारीनं शिरोळेंची जाहिरात कमी आणि पंचायत जास्त झाली आहे। लाभार्थ्यांना पैसे वाटतानाही अशाच प्रकारचा गोंधळ होऊ नये हीच अपेक्षा सामान्यांमधून व्यक्त केली जातीये। अजय अडसूळसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।